परावृत्त. तिला आता घाई होती ते लवकरात लवकर आपले घर गाठायचे. त्याला कारणही तसेच होते. काल रात्री गावावरून आलेल्या त्या फोनने ती काहीशी बिथरली होती. तिच्या चेहऱ्यावरील अस्वस्थता अगदी स्पष्टपणे दिसत होती. फलाटावर उभी असताना तिच्या मनातील घालमेल वाढतच चालली होती. तिच्या नजरा इंडिकेटरवर दर्शवणाऱ्या गाडीचा वेध घेण्यात गर्क होते. तेव्हा दुरूनच ऐकू येणाऱ्या गाडीच्या हॉर्नने तिचे लक्ष वेधले आणि तिने आपली नजर समोरच्या रुळावर खिळवली. रुळावर तिला काहीशी हालचाल जाणवली आणि फलाटावर गाडी लागत असल्याची सूचना तिच्या कानावरही पडली. पुढल्या काही क्षणातच गाडी फलाटावर लागली. तिने काहीशा वेगानेच गाडीत चढत सीटचा ताबा घेतला आणि ती गाडी पुढच्या स्थानकाच्या दिशेने धावू लागली. त्याच चाकांसोबत धावू लागले तिच्या डोक्यातील विचारचक्रे. तिच्या नजरेसमोरून झरत होता तो तिचा भूतकाळ. तिच्या घरात नांदणारे ते 18 विश्व दारिद्र्य आणि त्याच दारिद्र्याला कंटाळून तिच्याच जन्मदात्यांनी काही हजार रुपयांसाठी, परंतु तिच्याही नकळत उच्चभ्रूंच्या वस्तीत मोलकरणीच्या कामासाठी तिचा केलेला तो सौदा ती आजही विसरू शकत नव्हती. तिला खरे तर खूप शिकायचे होते, शिकून स्वतःचे जीवन घडवायचे होते. पण घरातील दारिद्र्यांमुळे तिला आपल्या मनाप्रमाणे वागणे शक्य नव्हते. अखेर घरातील 18 विश्व दारिद्र्यापुढे तिनेही गुडघे टेकले. म्हणून तर आज त्या शहरातील उच्चभ्रूंच्या वस्तीत मोलकरीण म्हणून राबत होती ते केवळ दारिद्र्यामुळे. आणि त्याचमुळे आपल्या इच्छा आकांक्षांना मुरड घालणारी ती आता मात्र शहरात चांगलीच रुळली होती. परंतु काल आलेल्या फोनमुळे ती बिथरली. ताई लवकरात लवकर गावाला निघून ये. आई बाबा काल बाकेलालशी माझ्याबद्दल काहीतरी बोलत होते. काल बाकेलाल बाबाच्या हातावर पैशांचे बंडल ठेवलेले मी पाहिले. ताई लवकर ये, मला खूप भीती वाटते. बहिणीचे ते शब्द कानावर पडताच ती तडक गावाला निघाली. कारण तिला ठाऊक होते की जर तिची बहीण त्या बाकेलालच्या तावडीत सापडली तर तो तिचेही आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेल. कारण बाकेलाल हा तोच नराधम होता ज्याने तिला ह्या दलालीत ओढले होते, तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते. आपल्यावर घडलेल्या त्या प्रसंगाची पुनरावृत्ती आपल्या लहान बहिणीवर ओढवू नये म्हणूनच तिच्या मनाची तगमग दर क्षणागणित वाढतच चालली होती. आणि म्हणूनच ती धावली आपल्या गावाच्या दिशेने, आपल्या बहिणीला उच्चभ्रूंच्या वस्तीत मोलकरीण म्हणून वावरण्यापासून परावृत्त करण्यासाठी. धन्यवाद.